श्री शिवाय नमस्तुभ्यम आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज मी तुम्हाला या व्हिडिओमधून नवरात्रीमध्ये देवीची ओटी कशी भरायची आणि कोणत्या दिवशी भरायची याविषयी मी या व्हिडिओमधून थोडक्यात सांगते। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आपल्या हिंदू धर्मामध्ये स्त्रीची ओटी भरणं म्हणजे तिचा आदर सत्कार करणे, तिचा सन्मान करणे असा होतो। आपल्या घरी कोणी पाहुणे आले किंवा काही कार्यक्रम असला, सण समारंभ असेल तर त्यावेळेस सुद्धा आपण सुहासिनीची ओटी भरतो। कुमारिका कन्यांची सुद्धा ओटी भरली जाते। तर त्याच प्रकारे नवरात्रीमध्ये 9 दिवसांमध्ये 9 देवींची ओटी कशी भरतात याविषयी मी तुम्हाला थोडक्यात सांगते। व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा। हिंदू धर्मात जसे गणपती, दिवाळी, गुढीपाडवा, दसरा जे काही सण जितके महत्त्वाचे आहेत त्याचप्रमाणे नवरात्री ही सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे। आपल्या हिंदू धर्मामध्ये नवरात्रीचे 9 दिवस दुर्गा मातेची मनोभावी सेवा करून 9 दिवस तिच्यातल्या स्त्री शक्तीचा जागर केला जातो। तसेच नवरात्रीमध्ये देवीला एक स्त्री म्हणून तिच्याकडे पाहिलं जातं आणि तिला आदराने देवीचा रोज जागर केला जातो आणि 9 दिवस आपण देवी मातेची सेवा करतो। बघा, नवरात्रीत दुर्गा माता ही एक स्त्री असल्यामुळे तिची सुवासिनीकडून ओटी भरली जाते। हे ओटी भरणं हे आपल्या हिंदू धर्मामध्ये चालत आलेला वारसा आहे। तर ओटी भरणे हे एक स्त्रीचं मान सन्मान आहे। तर हे देवी मातेची ओटी आपण 9 दिवसामध्ये प्रत्येक दिवशी ज्यांच्याकडे परंपरा असेल त्यांनी दररोज ज्या देवींची ओटी भरू शकता, तुम्ही दररोजच्या देवींची भरू शकता। नसेल तर तुमची कुलदेवीची एक दिवशी तुम्ही कोणताही 9 दिवसामधला एक दिवस निवडून आपण तुमच्या कुलदेवीची तुम्ही ओटी भरू शकता। आणि भारतामध्ये लग्नानंतर स्त्रीची ओटी भरली जाते आणि ओटी भरणारी सुद्धा सुहासिनी स्त्री असते। तर अशा प्रकारे ओटी भरतात। ओटी भरण्यासाठी काय काय लागतं ते साहित्य सांगते। ओटी भरताना सर्वात गरजेची गोष्ट असते ती साडी, नारळ आणि खण। देवीला ओटी भरण्यासाठी काळा किंवा निळा रंग वापरू नका, तर त्याऐवजी लाल, केशरी, पिवळा, हिरवा, जांभळा यांच्या प्रकारे शुभ्र रंगाची साडी निवडा। लाल, हिरवा आणि पिवळा रंग कुठल्याही रंगाची तुम्ही साडी निवडू शकता, फक्त काळा सोडलं तर। त्यानंतर स्त्रीसाठी सौभाग्यवती रंग म्हणून जाणला जातो तो रंग म्हणजे पिवळा रंग, पिवळा किंवा हिरवा रंग। त्यामुळे देवीची ओटी भरताना त्याच रंगाची साडी निवडा। एका ताटात साडी ठेवा, त्यासोबत खण, नारळ आणि अखंड सुपारी तसेच हळदी कुंकू, हळदकुंड, हिरव्या बांगड्या, हार, गजरा, तांदूळ, पानाचा विडा आणि खडी साखर देखील ठेवा। जितकं काही सुवासिनीचं साहित्य असतं ते सर्व साहित्य आपणाला त्याच्यावर ठेवायचं असतं ओटीवर। पानाचा विडा ठेवताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, त्या पानाच्या विड्यामध्ये सुपारी आणि तंबाखू नसायला पाहिजे। फक्त तुम्ही पानाचा विडा, साध्या प्रमाणात पानाचा विडा ठेवू शकता। इत्यादी वस्तूंनी देवीची ओटी तयार करतात आणि ती ओटी देवीसमोर घेऊन जा आणि देवीच्या समोर उभे राहून देवीकडे सुख, समृद्धी आणि आशीर्वाद मागून घ्या आणि तुम्ही देवी मातेची ओटी खणा, नारळाने ओटी तुम्ही भरा। तुम्ही कोणत्याही दिवशी, तुम्हाला जर दररोज ओटी भरायची असेल तर प्रत्येक दिवशी ज्या देवीचा रंग आहे त्या देवीच्या रंगानुसार त्या देवीची साडी आणि जे काही तिच्या सुहासिनीचं जे काही साहित्य असतं ते आणून तुम्ही प्रत्येक दिवशी ओटी भरू शकता। ओटी भरण्यासाठी असं कुठला दिवस आणि कुठला वार नाही आहे। रोज आपण नवरात्रीमध्ये प्रत्येक दिवशी आपण देवीची ओटी भरू शकतो। तर अशा प्रकारे हा व्हिडिओ इथेच संपला। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।